गंडी होती ती माणसा. चांगली गांडावते ती, म्हणजे चांगली म्हणजे आपण म्हणतो हा गांडावणार नाही, पण तो पण गांडावतो. ही गैल आहे दिखणे हो तुमची, कुठून आणली काय? हा बैल मला माझी कपडे ठेवले नाही त्या बैलानं, आणि ह्यो बैल फक्त एका कासऱ्यावर मी सोडू शकत नाही. आता टोटल किती हो बैल? बैल टोटल 9 आहे ते. 9 आहे त्या. हम्म. पण खेळा सांभाळणं अवघड आहे का सोपं आहे? खिल्लार सांभाळणं लय सोपं आहे. फक्त खिल्लार सांभाळताना जेव्हा विकत घेतो आपण हा. ती लय अवघड आहे. पण मला देखील लय टोप्या घातलेल्या, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. मी म्हणजे सांगू शकत नाही एवढ्या टोप्या आहेत मला. त्यामुळं आपण ह्या खिल्लार क्षेत्रात नादाला लागायचं नाही कोणाच्याच. मग बैल ही एका दाव्यावर पाहिजे ते. बैल ही एका दाव्यावरच पाहिजे ती. बैलाची मस्ती एका दाव्याशिवाय नाही. मी वापरून सर सांगतोय ही गोष्ट की ह्या पोत्यासारखा रिझल्ट आता कुठल्याच पोत्याला नाही. भाऊजी पाऊस याचा का? ते जून महिना आला की. पाऊस येणार की. अहो, पाऊस नसले तरी हिरवगार बघायचं कसं आहे. हे वाडा आहे म्हणून येत. हो, आणि वड्याच्या शेजारी ही बघा कशी खिल्लार दावा ना. लय टेन्शन बिन्शन आलं का नाही हा की इथे येऊन बसायचं, असं ना. सगळ्यात भारी. ते बघा कसं आहे तर फौजी. गुच्छ बांधून ठेवलंय. हा, ती लय बेकार आहे. हो का? त्यानं चालूच केलं. ती राईत माणूस त्याला नको आहे. आहे ना. हे रातचं येऊन देणार नाही कोणाला. मोकळाच असतो रात्री. आहे ना. गप रे बाबा गप. ही बॉस आहे तर बाजीराव. असं वरद फार्म हाऊस अंगापूर वंदन, 2 नाव आहे ती गावची. गावाची 2 नावं, अंगापूर वंदन कनसे, हां. अंगापूर तर्प तारगाव शेडगे. अंगापूरचं फौजी आहेत आपल्या समोर, आणि बरेच कमेंट आल्या की अंगापूरच्या फौजींची मुलाखत घ्या म्हणून खिलार कावरती. आज योग आलाय. फौजी रिटायर होऊन किती वर्ष झाले? रिटायर होऊन 7 वर्ष झाली. हो 7 झाल्या. हो. आणि हे नाद कधीपासूनच? हे पूर्वजांच्या पासून नाद आहे. हां. पण कालांतरानं शेतीची बैल बंद झाली. शेतीची बैल बंद झाल्यानंतर पळाव बैले हां. आणि आपल्याला वळूचा नाद आहे. हां. हा सुंदर मग किती वळवायचं? वळू आत्ता माझ्याकडे 2 आहे ते. हां. एक सिद्धापूर लाईनचा शंकर म्हणून एक आहे, हां. आणि एक झेड ब्लॅक कपिला म्हणून हा बैल आहे. झेड ब्लॅक कपिला. मग कपिलापासून सुरुवात करूया. हा, कपिलापासून करू की सुरुवात. फौजी हे कोणीकडे आणला काय? हा बैल खरं सांगायचं म्हणलं तरी हा आमच्याच फाटीवर बैल घेतलेला आहे. हां. ही मग फाटी 500 मीटर आहे तिथंच बैल घेतलेला आहे. हा बैल सचिन मामा पिंपोड यांनी सलगरमधनं बैल आणला गोट्या पहिलवान माऊली. आणि बैल पुण्यात पळत होता, चांगला पळत होता. त्यानंतर कालांतरानं बैल जरा आडे घ्यायला लागला, आणि बैल फाटीवर थांबायचा नाही, बैल बाहेर जायचा. आणि नुकतंच प्रदर्शन झालेलं महेश लांडगे, आमदार महेश लांडगे यांचं. आणि तिथं मी बजरंग बघितला. ते डोक्यात माझ्या सारखं फिरायचं, काळा बैल पाहिजे, काळा बैल पाहिजे. नानाशी देवानं दिल्या का देव आपलं, म्हणजे बैलच घरी आला. हे कुठल्या लाईनचा काय? लाईन तशी मला माहित नाही. सलगरातनं मला भरपूर फोन आलं की ह्या बैलाचा बैल आहे, आमच्या बैलाची ॲडव्हर्टाईज करा. पण आपल्याला कन्फर्म माहित नाही, त्यामुळे आपण चुकीचं आहे की ह्या बैलाचा तो बैल आहे म्हणून सांगणं. हा पूर्ण ब्लॅक जेड बैल आहे. ह्याला म्हणजे खिल्लारमध्येच बैल मोडतो. नाकाच्या शेंड्यापासून जे मागच्या गोंड्यापर्यंत पूर्ण ब्लॅक जेड. वासरं देखील ब्लॅक जेड पडलेली आहे ती. 50% ब्लॅक जेड, 50% मिक्स. तोंडाला चित्री, म्हणजे सलगरमध्ये जशी वासरं असते ती माणसं रुजून जाते ती सलगरची वासर घ्यायला, त्या टाईपमध्ये वासराची बैलाचा रिझल्ट आहे आता. किती गाय झाली याच्या? गाय आता 1100 गाय झाली असेल याची. आणि आणून किती दिवस झाला? 2 वर्ष झालं बैल घेतलेलं. 2 वर्षात 1100 झाले. हो. हे जो वैशिष्ट्य काय सांगता येईल? वैशिष्ट्य ह्याचं काय, ह्याला मूळचा बैल पूर्ण वळू क्षेत्रात जसा स्ट्रक्चर पाहिजे. हां. बैल खिलारमध्येच फक्त कलर काळा, आणि कलर काळा असल्यामुळं बैलाला कपिला म्हणलंय आपण म्हणजे सगळ्या समाजानं. पण असा ह्यो खिलारमध्ये संपूर्ण बैल, नाकाची नळी, तोंडाचा भाग, शेंगाची साईज, मान, वरचा पुट्टा,
शेपटाचा गोंडा आणि फाउंडेशन महत्वाचं. फाउंडेशन पाय महत्वाचा आहे ती, म्हणजे जसं घराला आपला पाया मजबूत असतो तसा आपल्याला पाय मजबूत लागते ती आणि फाउंडेशन मजबूत लागते. पल्ला जास्त आहे ना हो? हा पल्ला जास्त आहे. बैल असा व्हिडिओत आणि समोर बैल बघायला माणूस हाताळतोय. व्हिडिओत बैल बारका दिसतो, म्हणजे जरी आता बघणार आहे तुम्ही व्हिडिओ करताय बघणारा म्हणणारा असा, पण जेव्हा समोर बैल दिसतो तेव्हा म्हणजे डोळ्याचं पारणं पेटण्यासारखा बैल आहे. पल्ला जास्त आहे हा पल्ला सगळ्या साईजनं चांगला बैल आहे आणि ते आणि पैदास देखील चांगले आहे. घट शरीराचा आहे. हो पहिला हे जी पहिलीच कालवड आमच्या इथं वरण्यात झालेली, हा. 4 लाखापर्यंत मागणी झाली, मालकानं काही दिली नाही. पूर्ण ब्लॅक साईड कालवड झालेली, पहिलीच कालवड झाली. आणि खोंड आता भरपूर आहे ती खोंड, मी पण मागतोय ह्याची, पण खोंड अजून काय विक्रीसाठी तयार झाली नाही ती. म्हणजे सर्वसाधारण 6 महिने 5 महिने 4 महिने अशी खोंडांची रेंज आहे आता. कालवडी पण भरपूर आहे त्या, पण कालवडी पण कोण देणार झाले. भरपूर फोन येते ती बैलामुळे, मला कालवड द्या, पण पुढचं जरा काय होतंय, पुढचा माणूस म्हणतो की जरा आत्ता मला जरा हाऊस करू द्या, नंतर द्यायच्या टायमिंगला सांगतो. फायदाशी बघितल्यानंतर डोळे फिरते ती माणसाचं आहे ना. असल्या घट्ट अंगाच्या शरीराच्या बैल, म्हणजे जिम मधनं कसं बॉडी बिल्डर बाहेर निघतो तशी वासरांना मुळातच अंगातच असं गट्टीलपणा येतोय. बैलाला जसं आवाळ शरीर आहे ना तसं वासरांचंच आवाळ. फौजी तुमची सगळी बैल एका दाव्यावर आहेत, त्याचं कारण काय? कारण सवयीवर असतं या. एका दाव्यावर का असते ती नक्कीची वाढ होत नाही बैलांच्या. बैल त्याच्या मनानं त्याचं अन्न पचन करण्यासाठी फिरत असतो आणि फिरल्यानंतर ती त्याच्या आगाला लागतंय. आपण व्यायाम देणं आणि बैल मोकळ्या मनानं फिरणं. आता सायंकाळी जरा 6 वाजले ना खुराक ठेवायचा टायमिंग होईल, खुराक ठेवली की बैल अशी गोंडा टाकून उड्याच घेणार. हो का, तर ती कसं आहे म्हणजे ह्या जेव्हा खाते भरपूर झाले म्हणजे त्याचं रिलॅक्स पण आहे. शेव काय जंगलातला मोकळा प्राणी आहे, आपण ह्याला बंदिस्त करून त्याला वापरतो शेतीसाठी. बैल ही एका दाव्यावर पाहिजे ते. बैल ही एका दाव्यावरच पाहिजे ती. बैलाची मस्ती एका दाव्याशिवाय नाही. मग आपल्यात पण मस्ती आहे म्हणून बैल ठेवली ती मग मारकी बैल आहे ती. मारकी बैल असली तरी एका दाव्याशिवाय बैल मी पण सोडत नाही. गायावर देखील बैल एका दाव्यावर. आम्ही 4 जण नाही, 4 सोडून बैल नाही जाऊन देत एका कासऱ्यावर, पण 2 कासऱ्यावर पण नाही जाणार काही. म्हणजे बैल एवढा रागीट आहे. असं पण नाही की बैल एका कासऱ्यावर आहे, बैल आम्ही एका कासऱ्यावर सोडतो वेळेवर म्हणून तो शांत आहे किंवा असं नाही. बैल असा डिरक्या टाकून असा दुसरा माणूस व्यतिरिक्त येऊ दे की असा बैल बाणा वेगळाच करतो तयार मारायच्या पद्धतीत, पोझिशन मध्ये उकारणार राखणार. आता दुसरा ओळ कुठं आहे? दुसरा ओळ आता आतमध्ये एक आहे. आतमध्ये हे जे हिंद केसरी चॅम्पियन सरपंच सरपंचच्या पोटचा खोंडा येऊ ह्यो आपण हुलजंतीचं बिरुमा माहिती ना त्यांच्याकडून घेतलेला आहे. हे खास आपण प्रदर्शन वळूसाठीच घेतलेलं वासरू आहे. सगळ्या गोष्टी सर्व गुण संपन्न वासरू आहे. ह्याला आणून किती दिवस झाले? ह्याला आणून आता महिना झाला. हो. आणि ह्यो हा बैल आता 2 दात आहे. ती पळायसाठी आपण घेतलेला खरं. बैलाला लांबी रुंदी चांगली आहे, वळू क्षेत्रात चालण्यासारखा बैल आहे. फक्त 4-5 जणांचा व्यवहार असल्यामुळे हो बैल द्यायला काढलाय आपण. म्हणजे देणार आहे हो बैल 2 दिवसात विक्रीसाठी. म्हणजे भरपूर फोन आले ते सोडले ते मी ग्रुपवरने की बैल द्यायचा आहे म्हणून. काय काय वेळेस जाईल 2 दिवसात बैल चाललाय व्यवहार आहे सगळा. म्हणजे आपल्याला बट पण आवडत नाही. हा बट कुठं बावरा उलटा ही ती काय आपल्याला आवडत नाही. फौजी हे कुठलं? ही जी वासुर आहे ही आपल्याला खाल्ल्या भागात आपण मेथावड्याच्या त्या कोपऱ्यात आणलेलं वासुर आहे. मेथावड्याचं हे विक्रीसाठी आणलेलं आहे. हे विक्रीसाठी वासरू ठेवलेलं आहे. गटबीट काढतोय आता. हे आम्ही मैदान घेतो आमच्या इथं, तर 4 गाड्यात आपलं गट उडवतं आणि दोन्ही खांदांना तालीम दिलेली आहे वासराला. आणि असं वासरू बघून असं सोडून शेणं वासराला तावत जास्त आहे. आणि ह्यो खाल्ल्या भागातच बैल घेतला आपण. हा बैल
अजून हे जे हौशी जे आहे हौशाचं आहे म्हणते ते सगळे गुण सरपंच तसंच आहे हौशाचं म्हणजे सरपंचा जे वडील होता हा त्याचा बैल सर्व गुण संपन्न आहे सगळी म्हणते ते पण अजून म्हणजे आपल्याला डिक्लेअर मध्ये माहित नाही की हा बैल ह्याच बैलाचा आहे म्हणून तिथं फक्त जे बैल बघेल हा तो म्हणतोय त्याच बैलाचा बैल असेल हो 100% असं तसं. आणि आता एक आपण नवीन खरेदी केली हा कुत्री बरीच आहे ती हो. किती आहे ते? तरी 8 आहे ते ही म्हणजे व्यवसायिक दृष्टिकोनच आहे हा आणि प्लस राखण गोट्याची सिक्युरिटी म्हणलं तर हा कुत्री ते झाडाला एक बांधलेला आहे. हा तो रात्रीचा येऊन देणार नाही कोणाला नाही येऊन देत ते मला पण म्हणजे कोणाला सुट्टीच नाही ते चावलं सगळ्यांना. असं ना. हो मग आज पण किती जाणार चावला चावलाय 3-4 पण चावलाय. आहे ना. हो. रागीट आहे हो ते. हो रागीट आहे. हा गोटा हा गोठा आहे. रात्रीच्या इकडे. हो रात्री जात असतील बैल सगळी. ते खिलारगावचं खाद्य आहे हा? हो खिलारगाव जो वापरतो खिलारगावला रिझल्ट चांगला आहे आणि सगळ्यांनी सांगितलं पहिले ॲडव्हर्टाईज पण मी ऐकलेली आहे हा. की ऐकून सर मी वापरला आहे त्याला भरपूर म्हणजे प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा याला काय म्हणते ते घातल्यानंतर जो रिझल्ट आहे तो रिझल्टचा नाद करा नाही म्हणजे तुमचं खाद्य आहे म्हणून मी म्हणत नाही मी वापरून सर सांगतोय ही गोष्ट की ह्या पोत्यासारखा रिझल्ट आता कुठल्याच पोत्याला नाही. नाही हा? हा अंगापूरच्या फौजींच्या दावणीला आपला खोराक आहे खिलारगावचा. फौजी हा कोण? हे आप्पा शेठ वावळ आणि लाला शेठ वावळ हा खेड शिवापूर बांडेवाडी यांचा तेजा जवळजवळ 201 फायनल येते बैलाच्या आदत वयापासून भरपूर बाहेरनं पब्लिकनं ह्यानं पाहणारा बैल आहे ह्यो. आणि आपल्याकडे येऊन पण 25-35 फायनल आपली आहे ह्या बैलाची. हे जे आहे हा? हो जरा आता महिनाभर बॅड पेज आहे मैदानावर आम्ही काढला नाही खाऊन पण आरामावर बैल आहे जरा उन्हाळा पण जास्त आहे त्यामुळे ठेवलाय असा. हे शिव सिद्धापूर लाईनचा शंकर बोलवतो ज्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. हा शिव व्यवसायाला सुरुवात केलेला माझा वळू क्षेत्रातला पहिला बैल आहे. ह्याच्या आधी 2 बैल आणलेली हा पण ती काय वळू म्हणून माणसांनी दुर्लक्ष केलं. नुसता दिसाय देखना असतो वळू त्याची बैलाची उत्पादन कामाला चालत नाही ती आणि म्हणजे ती पहिलं नाद नव्हता आपल्याकडे आणि गेल्या 2 वर्षात पण माणसं सीमेसच भरत होती पण हा बैल आणल्यापासून ह्या बैलावर भरपूर बाई हा बैल पण माझा बिरू मामाने मला बैल हा 61,000 रुपये दिलेला आहे. ह्याच्या किती गाय झाल्या? बैलाच्या नाही म्हणलं तर 1500 गाय लावलेली आहे मी. 15 झाल्या. हो आणि बैलाची वासरं भरपूर पाहते ह्याचं पण रेकॉर्ड आहे. ह्याचं पहिलंच वासरू घेतलं 5 लाख रुपयाला ऐकलेलं आहे पळावासाठीच. आणि बैल एवढा रागेट आहे की तुम्ही म्हणजे देखून पण ह्याला संपूर्ण आहे. बैल मला एवढाच बैल आहे हा बैल मला माझे कपडे ठेवले नाही त्या बैलानं आणि ह्यो बैल फक्त एका कासऱ्यावर मी सोडू शकत नाही म्हणजे आता जरी कोण म्हणलं तरी मी नाही सोडू शकत. आणि ह्याची शिंगाचा अवतार आहे का नाही हे आता हात लावतोय म्हणजे आपण लांब आहे मला माहित आहे इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणून मी लांब आहे आणि हात लावतोय तो थांबलाय म्हणजे काय नॅचरली असेल व्हिडिओ चाललाय म्हणून. पण बैल जवळ आला तरी डार 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 धडका घेतो सगळी धावून तिथनं फोडली ना तर ह्याच बैलानं फोडली आणि म्हणून ह्याची जागा बदली असते त्या. ही शिंग जिजवले ते त्या. हा शिंगा असती तर आता बैल फोटोत म्हणजे फोटोतला बैल दिसला असता फक्त शिंगानच नसतं बाकीचा बारकावा पण आहे याला सगळा. आणि वळू क्षेत्रात भरपूर नाव आहे सिद्धापूर लाईनचा आपण पहिल्यांदाच बैल आणला. आता काल पौर्णिमेची एक खरेदी केली चांगली म्हणजे बैल समोरून येऊन चढणं बघितल्यानंतर कळतंय की काय आहे काय नाही. शिरूरच्या महाराजांच्या पासून आपण बैल घेतलेला आहे. काय किमतीचा ते? तो घेतलाय 2,71,000 रुपये वळू म्हणूनच. वळू म्हणूनच पण बैल माणसांनी समोर येऊन बघितला पाहिजे. कुठला पण गाय मालक आहे वळू समोर येऊन बघितला पाहिजे. समोर बघितल्यानंतर बैलाची खासियत कळते की बैल शिंगाला बारीक आहे का नाकाला बारीक आहे का अंगाला बारीक आहे का पायाला बारीक आहे का म्हणजे सर्व गोष्टी संपन्न असा चांगला प्रदर्शनात टॉप चाललेला असा बैल मी घेतलेला आहे आता. फौजी हो कोण? हा हिंद केसरी नाकऱ्या. हा हे बावधन मध्ये हे ना आदत मध्ये ओपनच्या मैदानात 1 नंबर केला. हे जे बायोडाटा म्हणजे भरपूर मैदानाचा फायनलचा मानकरी आहे.
ह्यो आपण पाटील साहेबांच्याकडून घेतलेला आहे. हा बैल पहिला भाऊ अनपडांचा बैल होता. आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आहे ती विलास पैलवान, पहिला त्यांचा बैल होता ह्यो. त्यानंतर बैल फिरत 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 कराडात बैल गेला. कराडातनं बैल बेळगावला पण व्यवहार झाला या बैलाचा, पण बेळगावला झाला आणि काय कारणास्तव व्यवहार कॅन्सल झाला आणि मला कळाल्यानंतरनं मी बैल घेतला. जाईल त्या मैदानात, कुठल्याही मैदानात असं नाही गटाला माराय, गट हा काढतो बारकी वासर घेऊन शिरणं. माझ्याकडे आल्यापासून मी 30 मैदानं खेळली ती. 30 पैकी 22 मैदानात बैल राहिला येऊ. बाकी कसं असते, बॅडपीच असतो, गाडी कडन लागते, कवा वासूर पळत नाही, कवा बैल धोका देतो, म्हणजे तसं काही सांगू शकत नाही. शेवट जनावर आहे, काही घडू शकतं. मग ते तसं झालेलं आहे कवा कवा. ही गाय लय दिखणे हो तुमची, कुठून आणली काय? ही गाय मी एक गाय आणलेली आधीच घरी. हा. ही पुण्याला हिनं 1 नंबर केला हिच्या आदत गटात. रोख रक्कम 31,000 रुपये आपल्याला भेटलेलं. आमदार महेश लांडगे यांनी प्रदर्शन घेतलं 1.5-2 वर्षापूर्वी. तिथं ह्या गाईचा 1 नंबर आलेला. ही सांगोल्याचं मेटकर येते ना, त्यांचा हौशा बैलाची पायदास आहे. आणि घरी गाई होती माझ्या, त्या गाईला मी हौशा भरला. तर त्या हौशाची ही पायदास आहे. ही घरची पायदास. हा, ही घरची पायदास. मी ते उदयदादांचं वाचा येते ना, टिनू दादा, त्यांना ही जी आहे मी 81,000 रुपयाला विकलेली आहे. त्याला जवळजवळ 4 वर्ष झाली. म्हणजे पाळलं तर त्याच्यापासून भरपूर पैदा येते. फक्त कसं आहे, क्वालिटी पाळलं पाहिजे. आणि बिडिंगवर काम आपण महाराष्ट्रातली माणसं कमी करते ती. जसं पंजाब आणि हरियाणा बिडिंगवर करतं. आता मग हरियाणाची म्हस दूध देते 12 लिटर एका टायमिंगला, पण आपल्यातली म्हस का देत नाही? का तर आपण बिडिंगवर काम करत नाही. आपण पैशाकडे बघतो. 200 रुपयाचं शिमेज भरतो, त्याच्यात 2 वर्ष वाया घालवतो. का तर ती 200 रुपयाचं शिमेज जेव्हा भरतो तेव्हा त्याच्यापासून जे उत्पादन होतं, त्या 200 रुपयाचं उत्पादन ती देतं दूध 2 लिटर, आणि परत मग ती दिसायला बाजारात विकू शकत नाही. तसंच ती सगळं दृष्टिकोन बघून शिरणं मी खिल्लारमध्ये बिडिंगवरच काम करतो. बैल आपली चांगली असली तर शेतकऱ्याकडून आपण भांडून पैसे घेऊ शकतो बैलाचं, की मी वळू क्षेत्रात मी एवढंच घेऊ शकतो, मला एवढंच पाहिजे ते, पण त्याचं वासरू देखील तेवढ्या पैशानं जाणार आहे. तसं तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं नाही की सिमेज भरू नका किंवा काय 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 नाही. सिमेज चांगली काढलेली आहे ती, पण त्याचं पुन्हा काय होते, भारत देशात तुम्हाला माहित आहे सगळ्या गोष्टी. ते आपण बोलणं, आपण सर्वसामान्य माणसं आहे, आपली जीभ रेटू शकत नाही या गोष्टीला बोलायची. फौजी ते पायदास कुठल्या बैलाची? पायदास ते सिद्धापूर लाईनच्याच बैलाचे आहे. बैल मी एक आणलेला, त्याला बाहेर काढ की रे बाजू. मी सिद्धापूर लाईनचा बैल एक आणलेला. सिद्धापूर लाईनचा बैल आणला, त्यानं 50 एक गाय लावली. लय टॉपचा बैल होता, सगळे हातळून ठेवले. मी 20 दिवसात 45 गाय लावली त्या बैलाकडून. त्या बैलाची पायदास आहे. सगळा बारकावा या वासराला सगळा हे आहे, सर्व गुण संपन्न आहे. कुठं बावरा उलटा सुलटा काय नाही काय नाही. आणि आता गाय कुठल्या बैलाकडनं गाभण आहे? गाय आत्ता गाभण नाही कुठल्या बैलाकडून, पण जो मी बैल घेतलाय आत्ता त्या तोच बैल मी भरणार आहे. जे शिरूरचा महाराज आहे ते त्यांच्याकडून बैल घेतलेला आहे. ते 5 दिवसाला आणणार आहे. तोच बैल ह्या गाईला भरणार मी. का तर त्याचं सगळं स्ट्रक्चर सगळं सर्व गुण संपन्न. का तर मला पळावचा पण नाद आहे आणि वळू क्षेत्रातला पण नाद आहे. तो बैल ह्या गायला भरणार. हो, तो भरणार आहे हा गाई. आता टोटल किती हो बैल? बैल टोटल 9 आहे ते. 9 आहे त्या. त्यातलं वळू 2. वळू 2 आहे ते आत्ता. ह्यो एक सिद्धापूर लाईनचा बैल मला ह्यानं लय सपोर्ट केलेला आहे. हा एक आत्ता आहे आणि एक काळा बैल चालू आहे. 2 बैल आत्ता गायला चालू आहे ते. तो जो महाराजांचा बैल घेणार आहे, मग तो बैल पोशा खिल्लारमध्येच आहे. आणि हा बैल शंकर, हा बैल मी काय देऊ शकत नाही कधीच. त्या बैलानं मला लय उभारी दिलेली आहे. आणि तो एक बैल आणि हा एक बैल आणि एक काळा आपला ब्लॅक शेड लखन हा पुणे कोल्हापूर पुन्हा तुम्हाला सांगतो इकडं नाशिकला देखील घरपोच सेवेसाठी गेलेला आहे. म्हणजे भरपूर लांब लांब जातो बैल. 2000 पासून नाद आहे. मी 2002 साली मुंबईच्या शेटची पण बैल आणलेली.
पण परत सगळं बघितलं की आपल्याला लक्षात येतं हा. आता ही नवीन पिढीला अजून काय माहित नाही की कसं असतंय कसं नाही. माणूस काम करतोय तर गोड बोलतो आणि काम निघून गेल्यानंतर मग ती त्याची ऐपत धावतो. कसं आहे, या खिल्लार क्षेत्रात देखील भरपूर जण गांडावते. म्हणजे माणसांची नाव घ्यायला नको, पण तुमच्या डोळ्यावर, तुमच्या कानावर, तुमच्या सगळ्या गोष्टीवर विश्वास असला तर तुम्ही या खिल्लार क्षेत्रात गेलं पाहिजे. नाहीतर खिल्लार क्षेत्र एवढं सोपं नाही. गंडी होती ती माणसा. चांगली गांडावते ती, म्हणजे चांगली म्हणजे आपण म्हणतो हा गांडावणार नाही, पण तो पण गांडावतो. म्हणजे ही खिल्लार क्षेत्र जसं खिल्लार नाव आहे ना, तसं खिल्लारच असतो सगळा. तसं माणूस पण खिल्लारच असतो. त्यामुळं त्याच्या आगात पण खिल्लारपणा असतो. तो गांडावतो का तर गांडावतो 100साठी गंडवल, नाही तर 1000साठी गंडवल, नाही तर लाखासाठी गंडवल, नाही तर मग त्याची कॅपॅसिटी जेवढी खायची आहे तेवढ्याला गांडावतो मग. गंडा होतो. हा. हो. फौजी वाडा असा का असा कोणीकडनं कसा? वडा हे कॅनलचं पाणी इकडून रोज वाहतं. हा. कॅनलला पाणी आलं की वाहतं. मग ही कॅनल आहे का? हा, हे कॅनलचं पाणी ओव्हरफ्लोचं सोडायसाठी वर आहे लिकेज हा, हा. नॉर्मल. ही गुरांना पहिलं गुरांचा गोठा होता, 10-15 गुरु होती. हा. हरियाणावरनं एक ट्रक आणला मी. मशीनचा. हा, पण ती जरा कोरोना काळात बरबादी झाली. पुन्हा कसं आहे, त्याला मनुष्यबळ लागते. माणूस आपला तापट स्वभाव असल्यामुळे जरा शब्द तिरका गेला तर थांबत नाही आपल्यापाशी. हा. मग त्यामुळे ती पुन्हा कमी केलं. जेवढं आपल्याला आपण स्वतः वैयक्तिक करू शकतो हा. सगळं तेवढंच ठेवलं. आता एक बैलांचं काय असते, सकाळी वैरण घातली, खुराक घातला, पुन्हा काय करायची गरज नाही दिवसभर. परत संध्याकाळी खुराक पाणी घातलं, धुतली, संपला विषय. मसरांचं तसं नाही, सकाळ संध्याकाळ दुपार त्यांना दूध काढायची, हे करायचं ते करायचं, एवढं सोपं नाही. मग खिलार सांभाळणं अवघड आहे का सोपं आहे? खिल्लार सांभाळणं लय सोपं आहे. फक्त खिल्लार सांभाळताना जेव्हा विकत घेतो आपण हा. ती लय अवघड आहे. त्याच्यात फक्त लय माणूस गांडावते ती. फक्त म्हणजे मला प्रामाणिक मला जेव्हा अनुभव आला ते सांगतोय. म्हणजे मी माझ्याकडे आता 9-10 खिल्लार आहे ती. मला गेले किती वर्ष नाद आहे, पण मला देखील लय टोप्या घातलेल्या. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मी म्हणजे सांगू शकत नाही एवढ्या टोप्या आहेत मला. पण एवढं आहे बरं का, बैलांना तुम्ही जेवढा जीव लावणार तेवढं तुमच्यावर तो जीव लावणार आहे ना फौजी? हो, बरोबर आहे. आता हे म्हणजे तुम्ही भरपूर जाऊन फिरले असलेल्या 2 कासऱ्या बैल बघितले. आपली बैल एका कासऱ्या व्हायचे. प्रेम पण तेवढा आहे आणि मार पण तेवढा आहे. असं प्रेम आहे म्हणून नाही, मार पण तेवढाच असतो. बैल आपल्याला शिवतोय म्हणजे मग आपण बैल काय पाळतोय, मग ती 2 कासऱ्या बांधायचा आणि त्याला टाप लावायचा आणि त्याला चेचायचा आणि ते तसलं नाही. मग तो बैल त्याच स्पीडनं माघार येतो. त्याला माया पण लावली पाहिजे. माया आहे म्हणूनच ही माया, ज्या माया झाला आहे, माया म्हणते ती, म्हणून ती एका कासऱ्या व्हायची आत्ता बैल. माया पण तेवढीच आहे आपली. माया तेवढीच आहे म्हणून ही बैल सगळी एका कासऱ्या आहेत. फौजी धन्यवाद. हा. मी सांगितल्याप्रमाणे ज्याने ह्या मुख्य जनावरांचा विश्वास संपादन केला ना, हा. त्याला जीवनात कधीच काय कमी पडणार नाही. बरोबर. प्रवीण फौजीला तर जिंदगीत कधीच कमी पडणार नाही. मग किती फसवू द्या फौजी तुम्हाला. तुम्हाला फसवणारी लय आहे ती, पण ह्या माणसानं सिव्हिल लाईफ काय असते, माझं आत्ताशी 1.5 वर्ष झालंय. हा. ही म्हणजे मी गुरु समजतोय. ह्यांनी मला शिकवलं की बाहेरची माणसं कशी जगतात, हा. आपल्यावर कशी वागतात, काय वागतात ती. आता मी त्यांना विचार 2-2.5 महिन्यात आलो असेल दावणीला, हा. पण ओळख ठेवली ती ह्यांनी. ओळख ठेवतात, कायम ठेवतात. हा. हो. जनावरांचं एवढं आहे, तुम्ही किती वर्षाने या ती ओळख विसरत नाही. फौजी धन्यवाद. हा. धन्यवाद. माझं नाव प्रवीण विष्णू कनसे. ही सर्वांनाच माहीत आहे. खाद्याचा रिझल्ट असा आहे, माझा वळू क्षेत्राचा व्यवसाय आहे. माझा पळाव बैल माझ्याकडे 4 आहे ती, व माझ्याकडे बच्चे 2 असते ती विक्रीसाठी. सगळ्यात आत्ता सगळ्या खाद्यात टॉपचा रिझल्ट खिल्लार कावचा आहे. आणि तो असा नाही, ऑन ग्राउंड कधीही या माझ्याकडे कंटिन्यू 2 पोती ही आम्ही घेतोच. म्हणजे मला 6 पोती लागते ती महिन्याला आत्ता. तर त्याचा रिझल्ट जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीची वापर करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट नाही. तुम्ही अवश्य एक बार पोतं घ्या आणि मग मला फोन करून सांगा. आणि मला भरपूर फोन येते ती की कुठलं खाद्य वापरू, तर ह्या खाद्याशिवाय मी कुणालाच नाव सांगत नाही. नाही. हा. हो, फौजी आतापर्यंत तुम्ही भरपूर खाद्य वापरले असतील, त्या सगळ्यात सरस येले. सगळ्यात सरस म्हणजे आता हे कसं आहे, मी तुमच्या म्हणजे तुम्ही आलाय म्हणून मी सांगत नाही, पण मी कोणीही आला तरी मी हेच सांगू शकतो की ह्या पोत्यासारखा रिझल्ट आत्ता कुठल्याच पोत्याला नाही. फौजी धन्यवाद. हा.